नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। घरामध्ये भाजीपाला नसेल तर भाजी काय करावी हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो। भाजी नसेल तर कमी साहित्यात पटकन होणारी भाजीचा वेगळा प्रकार आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। आता हा सर्व मसाला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। मिठामुळे मसाला पटकन बारीक होतो। आता हा मसाला ठेचून घेऊयात। कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये टाकूयात थोडीशी मोहरी। मोहरी तडतडली की टाकूयात थोडेसे जिरे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये कुटलेले हिरवे वाटण टाकून घेऊयात। थोडंसं परतून घेऊयात। मसाला करपू नये म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी बारीक ठेवायची। आता त्याच्यामध्ये घालूयात हळद, 2 ते 3 चिमूट हिंग। आता त्यामध्ये 1.5 चमचा घरगुती मसाला घालूयात। तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही मसाला किंवा मिरची पावडर घालू शकता। हा मसाला थोडासा परतून घेऊया। मसाला करपू नये म्हणून लगेच 1 चमचा बेसन घालूया। बेसन तेलामध्ये छान परतून घेऊयात। खलबत्त्यामधील कुटून घेतलेल्या मसाल्याचे पाणी घालून आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। मस्त असा मसाल्याचा खमंग वास घरभर पसरला आहे। आता थोडं थोडं पाणी घालून ही भाजी परतून घेऊयात। पाणी थोडंसं उकळल्यानंतर त्यामध्ये घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। भाजीमध्ये टाकून मिक्स करून घेऊयात। आणि 2 मिनिटे याला मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊया। 2 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी थोडीशी हलवून घेऊयात। आता झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटे अशीच भाजी शिजवून घेऊयात। सुरुवातीलाच आपण मसाल्यामध्ये मीठ घातले होते, त्यामुळे मी आता यामध्ये मीठ घालणार नाही। तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीठ घालू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात। बेसन घातल्यामुळे तुम्हाला वाटेल ही भाजी पिठल्यासारखी लागेल, पण ही भाजी अजिबात पिठल्यासारखी लागत नाही। ही भाजी खूप टेस्टी लागते। आता आपली ही भाजी तयार झाली आहे। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।